शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार गेल्या 3 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना दिसतायत। रोहित पवारांच्या तोंडी सध्या एकच नाव आहे, ते म्हणजे राहुल गांधींचं। शनिवारी छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी राहुल पुण्यात आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसने बॅनर्स लावलेच, पण रोहित पवारांच्या बॅनर्सनीही पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं। पुण्याप्रमाणेच नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या संदर्भातही रोहित पवारांनी राहुल गांधींना नागपुरात बोलवण्याचा इशारा दिलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेली आक्रमक नेतृत्वाची स्पेसही त्यांना खुणावतेय। त्यामुळे काँग्रेसशी जवळीक साधणाऱ्या रोहित पवारांचा भविष्यातला मार्ग नेमका कोणता असेल याचं उत्तर येत्या काळात नक्कीच मिळेल। आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद घ्या नाही तर विधानसभा घ्या, तिथं विरोधी पक्ष नेताच नाही आहे। मग आता जर महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचं संविधानिक पद असतं लोकांसाठी तेच पद तिथं नसेल तर मग आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाचे विरोधी पक्ष नेत्यांवर। मग ते कोण आहेत? तर राहुल गांधीजी आहेत। हा मुद्दा आदिवासी समाजाचा फक्त महाराष्ट्रापुरता नसून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हा समाज आहे, इतरही भागामध्ये हा समाज, आणि त्यांच्यावर भाजप सातत्याने अन्याय करत आलेला आहे। आणि मग त्या अनुषंगाने हा मुद्दा महाराष्ट्र लेवलचा आहेच, पण भारत लेवलचा सुद्धा आहे। त्या अनुषंगाने आम्ही राहुल गांधीजींना विनंती केली होती। राहुलजी अशा लोकांना निश्चितपणे ऐकून घेतात। त्यामुळं उद्या जर रोहित पवारांनी आमच्याशी जवळीक साधली तर ते आमचे महाविकास आघाडी म्हणून जवळच आहोत आम्ही। आणि स्वागत का नाही करणार? 100% स्वागत करू आम्ही। आणि आता राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधील जे काही आता चर्चा होते आहे त्यातील काही चर्चा होते, कोणी किती वेळा नरेंद्र मोदीजींना भेटू देत, कोणी मुख्यमंत्र्यांच्या विमानातून जाऊ देत, पण ते लोक पुरोगामी विचाराचे आहेत, ते आमचे आहेत, ते आमच्याबरोबर राहतील असा मला विश्वास आहे। अनेकांची जवळीक काँग्रेसबरोबर वाढत चाललेली आहे आणि ती काय अयोग्य नाही, कारण काही एक असं वातावरण निर्मिती होते, असं लोकांना वाटते की आता या प्रवाहाबरोबर राहायला पाहिजे। परंतु मूळ पक्ष वाढवण्यापेक्षा इतरांच्या खांद्याला लावून आपण वरती चढू, अशी ती समज दुर्दैवाने काही नेत्यांची झालेली आहे। त्यात ते देखील आहेत।